खरोखर परमेश्वराने प्रार्थना ऐकली आणि ते बाळ दिले, म्हणून हन्ना परमेश्वराची स्तुती करते. परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासित आहे, परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे. माझे मुख माझ्या शत्रू उद्योगले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाही. आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. गर्वाने एवढे फिरून आता बोलू नका, कारण परमेश्वर बोलू नका. तुमच्या मुखातून उन्नतपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर हा न्यायदाता देव आहे, तो सर्व कृती तोडून पाहतो. शूरवीरांची धनुष्य बघून गेली आहे, जे लटपटत होते त्यांच्या कमरेस आता बळीत कमरबंद चढविला आहे. जे पोटभर खात होते ते आणण्यासाठी मोलमजुरी करीत आहेत. जे शुद्धीत होते त्यास आता आराम प्राप्त झाला आहे. वैद्याला 7 मुले झाली आहेत, तो पुत्रवती शील झाले आहे. परमेश्वर प्राणहरण करीतो, प्राणदानही करीतो. तो खाली आधी डोकी नेतो व वरही आणतो. तो परमेश्वर निधन करीतो व धनवानही करीतो. तो कंगाला झुळीत उठवतो व दारिद्र्यास सगळीकडेवरून उचलून उभी करतो. म्हणजे मग ते सरदाराच्या शेजारी बसतात व त्यास वैभवी सिंहासन प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हाताचे आहे, त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे. तो आपल्या भक्तांची पावले सांभाळी, पण दृष्ट अंधार स्तब्ध पडून राहतील. कारण कुणीही मानव आपल्या बलाने विजयी होणार नाही. परमेश्वराशी झगडणाऱ्यांचा चुराडा होईल. तो त्यांच्यावर आकाशातून गरजेल व तो त्यांच्या आमेन.